तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पिसंगीला. गगनबावडा तालुक्यातलं एक छोटस गाव आहे. गगनबावडा तालुक्याचा कृषी विभाग आणि महर्षी शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं एक रानभाज्यांचा महोत्सव, त्याचबरोबर खाद्य महोत्सव पण आयोजित केला आहे. त्यांनी मला गेस्ट म्हणून तिकडे बोलवलंय. तर माझे मित्र, आणखीन माझे भाचे, सगळेच तिकडे चाललो आहोत. आज त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांनी काय मांडणी केली आहे जाऊन बघायचं, थोडस रानभाज्यांचा आस्वाद देखील घ्यायचा, त्यांना मार्गदर्शन करायचं. मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, पराग परीख सरांनी माझ्याशी संपर्क केला की सर, आमचा एक कार्यक्रम आहे, एक कॉलेज आणखीन आत्मा यांच्या निमित्तानं दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं एक रानभाजीचा महोत्सव साजरा करायचा. मला वाटतंय गेले 15-20 दिवस तारीख ठरत नव्हती, शेवटी ही तारीख त्यांची ठरली. तसा आज उशीर झालाय कार्यक्रमाला, तरी देखील अजिबात बोर होऊ नका. मी बोर करणार नाही. विद्यार्थ्यांना सांगतो, मला चांगला अनुभव आहे. अगदी पहिलीच्या पोरांना पण मी माहिती सांगायला जातो, तर मला चांगली कल्पना आहे त्याची. तर रानभाज्या म्हणजे काय, पहिल्यांदा या शब्दाची व्याख्या कोण सांगू शकेल? सांगा ना. रानात उगवणारी भाजी रानभाजी, अडचण काय त्याच्यामध्ये? सांगू शकत नाही, कारण कृषी क्षेत्राशी संबंधित सगळे लोक आहेत. रानभाजी या शब्दाचा अर्थ लागवड केलेल्या वनस्पती खेरीज ज्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्याच रानभाज्या म्हणतात. ज्याला आपण लागवड करतो, शेतामध्ये बिया पेरून जगवतो, ती रेग्युलर भाजी. आणि जी भाजी आपण लावत नाही, नॅचरली उगवते, त्याला आपण रानभाजी या सदरामध्ये घेऊ शकता. मग कुठलीही असेल. आयुर्वेदानं म्हटलेलं आहे, नास्ति द्रव्यम अनौषधम. काय म्हटलंय? नास्ति द्रव्यम अनौषधम. याचा अर्थ असा आहे संस्कृत वाक्याचा, न अस्ति नाही द्रव्यम, कोणतीही वस्तू किंवा द्रव्य औषधी नाही असं नाही. जगातली प्रत्येक गोष्ट औषधी आहे, प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे. नास्ति द्रव्यम अनौषधम म्हणजे प्रत्येक गोष्ट भाजी आहे, प्रत्येक गोष्ट औषध आहे. पण ते काय केलं पाहिजे? डिस्कवर केलं पाहिजे. जस्ट वी हॅव टू फाइंड आउट इट. आता डिस्कवर शब्दाचा अर्थ सांगा मला, कुणीतरी सांगावं लागेल मला. स्टुडंट सांगा, डिस्कवरी या शब्दाचा अर्थ काय? आजपर्यंत तुम्ही जे डोक्यात फिट करून ठेवलेला तुमच्या कम्प्युटर डिस्कमध्ये, डिस्कवरी या शब्दाचा अर्थ काय? ठीक आहे, डिस्कवरी. तुम्ही म्हणाल डिस्कवरी म्हणजे शोध, इन्व्हेन्शन म्हणजे पण शोध. डिस्कवरी म्हणजे असणारा शोध, इन्व्हेन्शन हा नवीन शोध. पण डिस्कवर शब्द काय? डिस म्हणजे रिमूव्ह करणे, कव्हर, डिस काढून टाकणे, कव्हर म्हणजे झाकण. जस्ट रिमूव्ह दी कव्हर. एखाद्या गोष्टीवर झाकलेलं कव्हर काढून टाकणं, दॅट इज कॉल्ड ॲज डिस्कवरी. फक्त झाकण काढायचं आहे, सत्य आत लपलेलं अगोदरच लपलेलं आहे, तुम्ही फक्त झाकण काढणारे होणार, त्याला डिस्कवरी म्हणायचं. मग नास्ति द्रव्यम अनौषधम, कुठलीही गोष्ट औषधी नाही अशी नाही, उपयोगाची नाही अशी नाही, फक्त आपल्याला त्याच्यावरचं कव्हर काढायचं आहे. आज काय सत्य लपलंय ते आपल्याला दिसून येईल. हा बेस का सांगतो थोडासा तुम्हाला? प्रत्येक वनस्पतीकडे बघताना आपल्या डोक्यात एक गोष्ट आली पाहिजे की पीक आहे, ते क्रॉप प्लांट आहे की आणखीन कुठला आहे, की इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स देणारा प्लांट आहे, हे केवळ इकॉलॉजिकल इम्पॉर्टंट प्लांट आहे, असं न बघता प्रत्येक झाडाकडे, प्रत्येक वनस्पतीकडे, प्रत्येक तणाकडे, प्रत्येक अगदी आकाशाला भिडणाऱ्या वृक्षापर्यंत बघताना तुमची नजर एकच पाहिजे, हे माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत मौल्यवान असं झाड आहे, मौल्यवान वस्तू आहे. जर ही पृथ्वी जगवायची असेल, पर्यावरणाचं रक्षण व्हायचं असेल, तर त्या झाडाचं इम्पॉर्टन्स कोणतेही असेल, इम्पॉर्टन्स ते मी जाणून घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मी अगदी 5वी-6वीच्या मुलांना शिकवताना एक सहज उदाहरण देतो, तुम्हालाही देतो. मी एखाद्या मुलग्याला सांगतो, चल तुझ्या शेतामध्ये एखादं झाड आहे, उंबराचं झाड, तुझे पप्पा तोडणार आहेत. का तोडणार आहेत? ऊसाच्या 2 सऱ्या मरतायत म्हणून. सावली जास्त झाली, ऊसाच्या सरला काय जरा ऊस येणं झालाय, झाड तोडून टाका. पण बात तुला जर माहित असेल की ते उंबराचं झाड तुझ्या शेताच्या बांधावर असणारं कोणत्या उपयोगाचं आहे,
त्यापासून तुला काय फायदा आहे हे जर कोणी शाळेत शिकवलं असतं तर कदाचित तुझ्या पप्पांना तुझ्या बाबांना तू विरोध केला असतास, बाबा ते झाड तोडू नका, कदाचित त्यानं तो विरोध जुमानला नसता. पण विरोध करणे इतपत सक्षम पिढी निर्माण करणं हा त्यातला महत्वाचा निर्णय आहे. मग त्यांना म्हटलं, बाबा समजा ते झाड तुझे पप्पा तोडतायत, ते तोडायला लागले तर तुझ्या अंगाला खात सुटते का वर्गात बसले बसले? तुला उलट्या सुरू होतात का? तुला घाम यायला लागतो का? चक्करून पडतो का? हे झाड तोडल्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या किंवा व्यक्तीच्या जीवनावरती कोणताही डायरेक्ट परिणाम होत नाही, इनडायरेक्ट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वाटतं काय नाही, ते झाड तोडल्यामुळे आपल्याला काही नुकसान होत नाही. योगायोगानं समोर जे आज प्रेझेंट दिलेलं झाड आहे ना, माहिती आहे कोणाला कसलं आहे? हे सगळ्यांना माहिती आहे, पण विद्यार्थी सांगा मला. नाही माहिती कोणाला? कसलं झाड आहे? ते आहे नागकेशर, नागचाफा, नागकेशर, मेसुआ फेरिया. त्याची जी फुलं असतात ना, त्या फुलाची किंमत मार्केटमध्ये 5,000 रुपीज पर केजी आहे. 5,000 रुपये किलो आहे. मग मला सांगा, दरवर्षी ऊस लावायचा, दरवर्षी भात लावायचे का नातवालाही झाडं लावून ठेवायची 25? आपल्या नातवंडांसाठी एक 25 झाडं बांधावर लावून ठेवली तर एफडी आहे की नाही? आजचा रेट 5,000 आहे, त्या काही जास्त असेल, पण प्रपोर्शन तेच असेल. एक 20-25 झाडं जर तुमच्या शेताच्या बांधावरती पडीक जागेत लावून ठेवली, चांगली जगवली, निदान तुमच्या नातवंडाला का असेना त्याचं पीक मिळेल 10-15 वर्षांनी. आता टेक्नॉलॉजी आली आहे, टिश्यू कल्चर आहे, बरंच काय काय आहे, लवकर पिकं येतात. मला काय सांगायचं आहे, ह्या झाडाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कधी बदलणार? मी सांगितलं ज्यावेळी 5,000 रुपये किलो नाही याचं मिळतं. ऊस किती आहे? किती रुपये किलो आहे? ऊस किती रुपये किलो आहे? 3 रुपये किलो आहे ऊस, बरोबर ना? भात कसं किलो आहे? साधारण अंदाज बघा ना, एक क्विंटलचा दर साधारणपणे 3,000, 2,000, तर किती रुपये किलो झाले? 2 रुपये, 3 रुपये किलो, आणि याची किंमत आहे 5,000 रुपये किलो. तर मुद्दा महत्वाचा यातला आहे का बाळांनो, की आपण निसर्गाकडे बघताना आपली दृष्टी वेगळ्या पद्धतीने घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगाची आहे, की जपणं आपलं कर्तव्य आहे. तुम्ही सहज रस्त्याच्या कडेने चाललात तर पायाखाली 4 वनस्पती तुमच्या येतात, तर काय तणकट आहे, कोण असं टाकून देतं, कोण पाठीला पंप लावणार, ते सध्या फार आहेत. पाठीला पंप लावून दिवसभर सुरू असते, त्यांना वाटतं ते मोठी चांगली शेती करतात. गरज आहे, नाही असं नाही, पण पाठीला पंप लावून ज्यावेळी आपण त्या शेतातली घोळी मारतो, आणखीन मांजरीची भाजी मारून टाकतो, आणखीन चांदेरीची भाजी मारून टाकतो, उरलेला कोशिंबा मारून टाकतो, त्यावेळी थोडासा विचार केला 2 टन कमी पडले चालतील, त्या भाजीचं काय करू शकतो? ऍव्हरेज 50 पडायला पाहिजे मला एकरी, राहू दे ना 40 पडू दे, 35 पडू दे, पण यात आत्ता हे औषधावर फवारणी करून मी 5,000 रुपये घालवणार आहे. त्या 5,000 मला कुठून काढता येतील काय शेतीमधून? त्याचा विचार होणं, प्रॅक्टिकल विचार होणं गरजेचं आहे. आज तुम्ही बाळांनो भाज्या बनवून आणल्यात. मला परवा एका हॉटेलची ऑर्डर होती. मुंबईचं हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे. मला त्यांनी एक रानभाजी मागवली माझ्याकडून स्पेशली. आमच्या हॉटेलमध्ये मोठमोठे लोक येतात, ते फक्त बघतात आणि ही भाजी आम्हाला पाहिजे, तुमचं किती पेमेंट सांगा. मला काय विचारलं, तुमचं फक्त पेमेंट सांगा किती. 4 किलो भाजी पाहिजे होती. कसली माहितीये? रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या टाकळ्याची, ज्याला आमच्या म्हशी गुरं पण खात नाहीत, कुत्रा सुद्धा तिकडे फिरकत नाही, अशी भाजी 4 किलो मुंबईत पाहिजे आहे. ते म्हणतात तुम्हाला साहेब पैसे किती देऊ सांगा, कारण तुम्ही ऑथेंटिकरित्या मला ही भाजी देऊ शकता याची मला खात्री आहे. दुसऱ्या कोणाला मागवू शकत नाही, कारण दुसरेच का ते देतील. आणि माझ्याकडे बाहेरचे पर्यटक पाहुणे वगैरे जे आहेत, जे सर्टिफाईड ज्याला म्हणतो ना ती, तर त्यांना 4 किलो पाठवली मी भाजी, बाय कुरिअर त्यांना पाठवली. 2,000 रुपये पर केजी रेट त्यांनी दिला मला. मी म्हटलं मी काय सांगू तुम्हाला याचं रेट, मी असंच फुकट देतो म्हटलं लोकांना. अहो नाही सांगा ना सर, काय ना काय ते सांगा. ठीक आहे, तर मला एकाने सांगितलं होतं 3,000, मला थोडंसं ऍडजस्ट करा, मी तुम्हाला 2,000 रुपये केजी देतो, पाठवा ऑनलाईन, पैसे मोकळा. म्हटलं ताप नको डोक्याला. मी विचार केला त्या क्षणाला, मी गेले 30 वर्ष त्या झाडात जंगलात वावरतोय, शेताभातात फिरतोय. माझ्या घरात नेहमी भाजी असते ती पावसाळ्यामध्ये, टाकळ्याची भाजी, कारण माझी आई मला सांगते, माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर रिटायर्ड आहेत, लक्षात घ्या. माझ्यावर हे संस्कार झाडाचे हे कदाचित त्या लहानपणापासूनच झालेले आहेत. माझी आई पूर्वी फार गरीब परिस्थिती होती, अगदी बाळंतपणामध्ये टाकळ्याची भाजी खाऊन तिने दिवस काढलेले आहेत. वडील जरी फॉरेस्टने सुरुवातीला वनरक्षक होते साधे सुरुवातीला,
फार काही कुठे 50 रुपये 40 रुपये पगार असला पगार होता. आणि रिमोट एरियामध्ये माझी आई राहत होती, भुदरगड तालुक्यामध्ये. त्यामुळे मी आईच्या पोटात असताना टाकळ्याची भाजी हा माझा प्रमुख आहार होता पोटामधला. तर हे रानभाज्या ज्या आहेत याच्यावरून आपण इकॉनॉमी शोधायची आहे, हा एक भाग. दुसरा भाग आता आपल्या व्याख्यानाचा प्रमुख विषय आरोग्य विषय काय असेल ते, किंवा आरोग्य, रानभाज्या आणि त्यांचं आरोग्य. माझं म्हणणं आहे तुम्ही फक्त 10 भाज्या आणल्यात, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शोधल्यात तर 500 रानभाज्या आहेत. 500 रानभाज्या आहेत, म्हणजे ज्या वापरल्या जातात त्या. माझं म्हणणं आहे तर इथं कुठेही समोर उगवलेली कुठलीही आणा, त्याची रानभाजी करून करता येते. का? फक्त त्याला बॉईल करा, त्याचं पाणी काढून टाका, ती आपोआप भाजी तयार झाली. फक्त आपण सिलेक्शन काय केलेलं आहे, त्याची चव कशी लागते त्याच्यावर आपण ठरवलं ना ही खाण्यायोग्य आहे. एकदा उकळून सुद्धा कडू, तुरट, आंबट, खारट लागत असेल आपण ती खाणार नाही, पण तीच आपल्याला टेस्टी लागली थोडीशी तर आपण निश्चितपणे खातो. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षाच्या रिसर्च नंतर रानभाज्या, वनौषधी शोधलेल्या आहेत. आपण त्याचा सर्वांनी वापर केला पाहिजे. इथून पुढचा आपला जो कार्यक्रम आहे आपण चर्चात्मक करायचा. तुम्ही मला प्रश्न विचारायचे, मी तुमचं उत्तर द्यायचं, अशा पद्धतीने आपण बोलायचंय. कारण केवळ त्याच तुमच्या 7-8 रानभाजीवरती बोलण्यापेक्षा मला तुमच्या मनात आणखीन काही वेगळे प्रश्न आहेत का ते मला जाणून घ्यायचे आहेत. आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. बोला, लेडीज फर्स्ट जमाना गेला, जेंट्स फर्स्ट. बोला, विद्यार्थी कुठे आहेत का मागे? आहेत, बोला रे बाबा. सांगा. असंच नाही, केवळ रानभाजी नाही, कोणती औषधी वनस्पती आहे तुमच्या आसपास दिसते, परसबागेत दिसते, तुमच्या शेताच्या बांधावरती आहे, येता जाता कॉलेजच्या रूटवरती आहे, मला त्याविषयी माहिती पाहिजे. त्याचं काय करायचं, त्याचा वापर कसं करायचं, त्याची लागवड कशी करायची, ती कुठे भेटणार, आणि मार्केटमध्ये मला पैसे किती मिळणार हे विचारायला विसरू नकोस. कारण तोपर्यंत तू लावणार नाहीस. त्या झाडाचं रक्षण कधी करशील, थोडेसे पैसे द्यायला लागलेत तर. तोपर्यंत तोडून टाका म्हणा. तुमच्या दृष्टीनं टिंबर फक्त जळणासाठी लाकूड. विचारा कोणाला काय विचारायचं. चला आता लेडीज फर्स्ट. मग इकडे काय सगळे मुखे बसलेत. चला बघा, खूप दिवसापासून तुमच्या मनात प्रश्न आहे, मला या झाडाविषयी माहिती हवी आहे, मला विचारायची आहे कोणाला तरी. ते झाला विचारून घ्या. कारण काही शंका नाही तुमच्या विद्यार्थ्यांच्या, सगळे मस्त अगदी तयार आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. यावर्षी परीक्षण घ्यायला नको. एवढे प्रिपेअर्ड पर्सन असले सगळे तर मग टेन्शनच नाही ना. हा, कुड्याची शेंग. ओके, मॅडमने विचारलं कुड्याची शेंग. कुडा नावाची वनस्पती आपल्या गगनबाव तालुक्यामध्ये रस्त्याच्या कडेने गेलात तरी भरपूर आहे. कुड्यामध्ये एकूण 2 प्रकार आहेत, पांढरा कुडा आणि काळा कुडा. पांढरा कुडा त्याला संस्कृतमध्ये म्हणतात श्वेत कुटज. कुटज म्हणजे कुडा, आणि काळा कुडा कृष्ण कुटज. श्वेत आणि कृष्ण कुटज. काळ्या कुड्याचं बोटॅनिकल नाव आहे रायटिया टिंक्टोरिया, आणि पांढऱ्या कुड्याचं नाव आहे होलॅरिना अँटीडिसेंट्रिका. दोन्हींची फॅमिली एपोसायनेसी एकच. दोन्हींना शेंगा लागतात, जोड शेंगा लागतात. कशा शेंगा लागतात? जोड. एका देठापासून 2 शेंगा येतात. कुठल्या? पांढऱ्या कुड्याला येतात त्या शेंगा अशा पुढच्या बाजूला फाटलेल्या असतात, पण काळ्या कुड्याला शेंगा येतात त्या पुढे अशा जुळलेल्या असतात. म्हणजे अशी बांगडी, पिचकलेली बांगडी असते ना, जोडतात बघा ते डिझाईन करायला, तशा पद्धतीने शेंगा जुळलेल्या असतात. त्या दोन्हींच्या बियांना इंद्रजव असं म्हणतात. एकाला गोडा इंद्रजव, एकाला कडू इंद्रजव. खास करून मूळव्याधीमध्ये, मूळव्याधीचे जेवढे मूळव्याध असेल, फिशर असेल, भगंदर असेल, अशा सर्व रोगामध्ये हे जे इंद्रजव आहेत अत्यंत गुणकारी असं औषध आहे. इंद्रजव आणि बहावा. बहावा म्हणजे कॅशिया फिस्चुला किंवा सेना फिस्चुला, आत्ताचा नवीन नाव जे आहे त्यानुसार सेना फिस्चुला. त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून कित्येक रोगी, हे फोक मेडिसिन आहे. लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल एखाद्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल, कुठेही भेटणार नाही. गुगलवर सर्च टाकलं मिळणार नाही. गुगलवर जेवढं आहे ना त्याच्या अजून कितीतरी लाखो पटीनं या तोंडात बसलेल्या लोकांच्या अजून गुगलवाल्याला पत्ता लागू दिलेला नाही मागे काय धरले ते. तुम्ही भले गुगलवर सर्च कराल तर मूळ व्याधीसाठी अत्यंत गुणकारी असं कुड्याचं बी आहे. दुसरा महत्वाचा तो उपयोग, कुड्याचे जे मुळं असतात ना, आता माझी विनंती आहे, कोणत्याही औषधाचं मूळ ज्यावेळी वापरायला सांगतो प्लीज ते वापरू नका, कारण त्याला झाडं नष्ट होतात. तुम्ही मूळ काढलं तर झाड संपलं. काय करा, मुळापेक्षा खोडाचे पार्ट आहेत ते तुम्ही औषधात वापरू शकता. कारण का, भले मुळापेक्षा त्यातले ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स कमी असतील, त्याची ताकद कमी असेल तर प्रपोर्शन वाढवा, पण वरचा पार्ट वापरा, मुळे काढू नका. तर बाजारामध्ये तुम्हाला कुटजारिष्ट नावाचं औषध मिळतं. कुटजारिष्ट हे कुटज म्हणजे कुड्यापासून बनवलेलं असतं, त्याच्या जोडीला विडंगारिष्ट नावाचं औषध असतं.
कुटजारिष्ट आणि विरंगारिष्ट. कुटजारिष्ट काय करतं? डिसेंट्री थांबवण्याचं काम करतं. लूज मोशन थांबवणारं आयुर्वेदातलं अत्यंत प्रभावी औषध म्हणजे कुडा. मग कसंही असेल ते शेण पडू देत, आव पडू देत, 10व्या लोटा घेऊन जायला लागू देत, सगळं कुड्याने थांबतं. पण समजा जर त्याच्या जोडीला कृमी संसर्ग होऊन म्हणजे पोटामध्ये जंत होऊन जर संडासला लागत असेल, शौचालय होत असेल, तर त्याच्या जोडीनं विरंगारिष्ट घ्यायचं. कुड्याचा तिसरा महत्वाचा उपयोग, कुड्याच्या फुलांची भाजी करतात, कुड्याच्या शेंगांची भाजी करतात. ही आणखीन एक रानभाजी तुमच्या ऍडिशन. एका प्लॅनवर बोलायचं झालं तर 1 दिवस लागेल. एक झाड, इतकं सगळं एका एका झाडावर आपल्याला बोलता येतं. हे आणखीन तुमचा एक प्रश्न येण्यापूर्वी एक आयुर्वेदाची कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोर करत नाही ना? हा नाही असेल तर सांगा मला, मी थोडं बदलू शकतो माझी स्टाईल, असं काही नाही. ओके. तर आपलं जे शरीर आहे एकूण 3 धातूंनी बनलेलं आहे, 3 दोषांनी बनलेलं आहे. वात, पित्त आणि कफ. 7 धातू. बघा, 3 दोष, 7 धातू. 7 धातू कोणकोणते? तांब, लोह, पितळ हे नव्हे. धातू याचा अर्थ शरीराच्या कॉम्पोजिशनचा इम्पॉर्टंट पार्ट. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. कोणते 7 भाग? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तुम्ही जे काय खाताय रोज, काय असेल व्हॉट एव्हर मे बी, ते तुम्ही मांसाहार करत असाल, शाकाहार करत असाल, काय असेल ते असेल, तुम्ही जे जे खाता त्याचं रूपांतर पहिल्यांदा रसात होतं, रसातून रक्तात, रक्तातून मांसात, मांसातून मेदात, मेदातून अस्थित, अस्थितून मज्जेत, मज्जेतून शुक्रामध्ये रूपांतर होतं. मग आपलं हे सगळं शरीर बनतं. 7 धातू, 3 दोष आणि 5 महाभूत, या सगळ्यांचा संगम म्हणजे आपलं हे शरीर आहे. मला सांगा, आता आपल्या भिंगारदेव सरांनी तुम्हाला ऑर्डर दिली, सगळे कृषी अधिकारी 10 फेऱ्या मारून यायच्या, इथून पळून यायच्या, मी इथं आल्यावर तुम्हाला प्रेझेंट देणार आहे. ठीक आहे, सर अधिकारी आहेत मोठे, त्यांनी ऑर्डर दिली, तुम्ही सगळे पळून आलात आणि सरांनी एक पाण्याचा ग्लास ठेवलाय, काजूची डिश ठेवली आहे आणि एक पाईनएपल ठेवली. पहिला नंबर कशाला लागणार? पळून आल्यानंतर. का बरं? का बरं? तहान लागली तुम्ही म्हणाल, बरोबर ना? तुमच्या हिशोबाने काय तहान लागली? नाही, अजिबात नाही, तहान लागलेलं नाही आहे. शरीरात जी 5 महाभूत आहेत, 5, अग्नी आहे, वायू आहे, पाणी आहे, स्थायू आहे, सगळे जे आहेत 5 मिळून, त्यापैकी जल महाभूत हे शरीरात कमी झालेलं आहे. त्यामुळे शरीर काय म्हणते, तुला तहान नाही लागली आहे, मला तहान लागली आहे, माझी पूर्तता कर, माझ्यामध्ये जे काय कमी झालेलं आहे त्याची भरपाई कर, म्हणून आपण ते पाणी पितो. ज्यावेळी त्याची तृप्ती होईल पाण्याने, त्यावेळी मग थोडंसं काजूच्या डिशकडे किंवा तिकडे तुम्ही वळू शकता. रोगाची उत्पत्ती सुद्धा ह्या 3 दोष, पंचमहाभूत आणि 7 जे धातू आहेत यांचा जर इनबॅलन्स झाला, एकामेकाचं पटलं नाही, घरात सारखी सासू सुनेसारखी भांडणं लागलीत, तुझी भाकरीच करपली बाई, यात मीठच नव्हतं, ते अमुक झालं, तमुक झालं, असं जर काय झालं सुरू, तर मग रोग व्हायला सुरुवात होते. मग होतं काय? जे काय खातो त्याचं 7 टप्प्यामध्ये म्हटलं, रस, रक्त, मांस, मज्जा, शुक्रापर्यंत. तर रसातून रक्तात जात असताना काही वेळा त्यातून काही मळी बाहेर पडते. पहिली मला सांगा, एक उदाहरण छोटंसं देतो हे सगळं सांगण्यापेक्षा. 1ली ते 10वी हा विद्यार्थ्याला प्रवास करायचा आहे. 1लीच्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत. सरांनी ठरवलं नापास कुणाला करायचं नाही. सगळे विद्यार्थी 10वी पर्यंत गेलेत, बरोबर? 1लीच्या वर्गात 100 विद्यार्थी आहेत, 10वी पर्यंत 100च्या 100 गेले, 30च पास झाले. निकाल किती टक्के लागला? निकाल किती टक्के लागला? 30%. आणि शिक्षकांनी धोरण असं ठेवलं, 1ली पासून कडक. 1ली दुसरीत जाताना 10 गळ्यातली, दुसरीतनं 4थी पर्यंत जाताना 20 गळ्यातली, 1ली ते 10वी जाताना 30च पोर राहिली, 30च्या 30 पास झाली. निकाल किती टक्के लागला? 100% मोठा का 30% मोठा? 100% मोठा की 30% मोठा? इथं 30% मोठा ना? का मोठा? तुम्ही प्युअर प्रॉडक्ट बाहेर काढलं, बाय प्रॉडक्ट जे आहेत ना ते बॉटेत काढून टाकलेत. जे एक्सेस मटेरियल आहे ते तुम्ही बाजूला काढून टाकलं, आणि ते काढून टाकणं म्हणजे आपल्या शरीरातलं मलमूत्र, थुंकी, डोळ्यातील घाण जे काय आपलं जे आहे ते वेळच्या वेळी बाहेर जाणं प्रत्येक टप्प्यामध्ये, त्यालाच म्हणायचं मग आपण आरोग्य राहणं. त्यासाठी तुमच्या रानभाज्या पुन्हा काम करतात. मग आपण तिकडे चुकलो की मग औषध घ्यायचं, मग रानभाजी घ्यायची आणि मग त्याला ते दुरुस्त करायचं. सांगा आणखीन प्लॅन कोणाला सांगायचं? होय, ओके, ठीक आहे. घोळीची भाजी सरांनी विचारले. योगायोगाने आज परीट सरांनी माझी गाडीत चर्चा झाली. घोळीला परसलेन असं म्हणतात.
पॉर्च्युलॅका क्वाड्रिफिडा किंवा आणखीन त्याच्या 2-3 स्पेसीज आहेत. स्पेसीज वाईज काही जाऊ नका, जीनस वाईज थोडंसं जा. तर पॉर्च्युलॅका नावाची ही वनस्पती आहे. खास करून ऊसाचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मनस्ताप आहे. घोळी काढून काढून ते दमलेच. किती औषध मारलं काही उपयोग होत नाही. पण घोळी एक अत्यंत दुर्लक्षित आणि मौल्यवान अशी औषधी आहे. त्याला पर्सलेन म्हणतात. त्याचं इंग्लिश नाव आहे पर्सलेन. एकमेव आर्सेनिक असलेली वनस्पती आहे. तुम्हाला कोणत्याही वनस्पतीमध्ये आर्सेनिक नावाचा घटक आढळणार नाही. आर्सेनिक हे स्लो पॉइझन आहे, माहिती आहे ना सगळ्यांना. तर आर्सेनिक नावाचा घटक या पर्सलेन मध्ये असतो. आता तुम्ही म्हणाल ते विषय मग खाल्लं तर कोणाचं मारायला बरं आपलं. हवा घोळीची भाजी खायला घालूया, त्याचा पट्टा कट करून टाकूया. तसं काही होणार नाही आहे. नॅनो लेवलला अगदी गोष्टी असतात त्या. आणि कोणतंही विष अत्यंत कमी प्रमाणात शरीरामध्ये गेलं तर ते फायदेशीरच असतं. तुमची इम्युन सिस्टीम बळकट करण्याचं काम टॉक्झिक मटेरियल करत असतात बऱ्याच वेळा. पण ते मोठ्या प्रमाणात घेतलं की मग शरीराचा बॅलन्स सगळा बिघडला. तर गोळीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं, लक्षात घ्या. गोळीची भाजी खायला आंबट असते, त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं. आणि तुम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यापासून ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे काय, चायनीज खाता की नाही किती ढवळून ढवळून खाता की नाही, सगळं काय खाते, नूडल्स त्यात, चिकन त्यात, सगळं काय काय मिक्स असतं बरंचसं. तो काय काय घालतो त्याच्यामध्ये, सॉस काय काय घालतो बरेचसे, सोया सॉस घालतो, काय काय घालतो, ऍसिडिक ऍसिड घालतो का, विनेगर घालतो. तर या पर्सलेन पासून तुम्ही व्हिनेगर बनवू शकता, कारण बऱ्याच प्रकारचे ऍसिड त्याच्यामध्ये आहेत. फक्त ते कमर्शियल लेवलला व्हायला पाहिजे. म्हणजे काय थोडक्यात की 1 टन माल आणायचा आणि बाटली बदल घ्यायचं, त्याचा काय उपयोग नाही. यासाठी तुम्ही कृषी तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यावरती मार्ग काढावा. दुसरं महत्वाचं आहे, त्याच्या ज्या बिया आहेत, गोळीच्या बिया, त्या तुम्ही जरूर कलेक्ट करून ठेवा. ज्या ज्या लोकांना खास करून लघवीच्या मार्गामध्ये इन्फेक्शन होतं, बऱ्याच लोकांना इन्फेक्शन, ग्राम निगेटिव्ह इन्फेक्शन खास करून लक्षात घ्या, अजिबात बरं होत नाही. पेशंटला वारंवार ताप येतो, लघवी थांबते. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतील तर, ग्राम पॉझिटिव्ह असतील तर तुमच्या अँटीबायोटिकनं जातात. पण ग्राम निगेटिव्ह असतील तर त्याच्यावर त्याचं कोटिंग जाड असतं. पॉझिटिव्हचं कोटिंग हलकं असतं, निगेटिव्हचं जाड असतं. त्यामुळे अँटीबायोटिक त्याच्यामध्ये आत जाऊ शकत नाही. अशा वेळी पर्सलेन इज अ व्हेरी गुड मेडिसिन. दुसरं चांगेरीच्या जोडीनं आंबोशी किंवा आंबुटी म्हणतो ना, 3 पानं, 3 बदाम, 3 फुले. अशोक सराफचा पिक्चर कोणी जुन्या अंतरी बघितला असेल तर बघितलं म्हणजे पिक्चर ते अशोक सराफचं एक पिक्चर आहे, त्याच्यात एक पत्र फिरत राहतं कंटिन्युअस सगळ्या इकडून. त्याच्यात 3 बदाम आणि 3 फुलेचं चिन्ह असतं. कुणालाच काही शेवट पण समजत नाही हे काय प्रकार आहे. 3 बदाम 3 फुल्या. तर हे 3 बदाम असणारं जे पान आहे, ऑक्झॅलिस कॉर्निक्युलॅट असं म्हणतात, की 2 वनस्पती जरूर, आणि ते तुमच्या आसपास कुठेही गटारीकडनं उगवतं. त्याची भाजी करून खा. तुमचं शरीर खास करून लघवीचा मार्ग साफ ठेवण्यासाठी, इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही भाजी तुम्ही जरूर खाल्ली पाहिजे. पुढे घ्या आणखीन कोणी, बोला ना. लवाळा, ओके. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचत, संत वचन आहे, बोला ना. 10 आहेत, 10, 2 कुठे आहेत, 10, 20, 25 प्रकार आहेत सर. हा, भरपूर. सायप्रसच्या कमीत कमी 300च्या वर स्पेसिस वर्ल्ड वाईड आहे. ओके, त्याचं व्यवस्थापन पाहिजे तुम्हाला, का मेडिसिनल इम्पॉर्टन्स पाहिजे. ओके, ठीक आहे, ते मला सांगा पाहिजे. हा, तर लवाळा, सायट्रस रोटंडस हा मेन आहे, जो ज्याला नागरमोथा म्हणतात, बरोबर. हा पुन्हा शेतकरी जो काढून टाकतो लवाळा सगळा. फक्त नागरमोथा म्हणजे मोठा जो मिळतो त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत असं नाही. इच अँड एव्हरी सायप्रस इज मेडिसिनल. मग छोटा कंद असेल, मोठा कंद असेल, त्याला नागरमोथा नावानं ओळखलं जातं. आपण लवाळा म्हणून 500 रुपये मजुरी देऊन काढून टाकायला लावतो. तोच लवाळा बाजारामध्ये 250 रुपये किलो आहे. काय करता बोला आता. फक्त काय नाही, आपल्याकडे प्रॉपर मार्केटिंग नाही आहे, प्रॉपर चॅनल नाही आहे, प्रॉपर नॉलेज नाही आहे, म्हणून आपण अडचणीत येतो. तर नागरमोथा खास करून ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे खास करून, बाबा वजन कमी म्हणजे त्याचं एक प्रपोर्शन आहे, रेशो. पण असं पण समजू नका माझं वजन खूप वाढलंय, एखाद्याला वाटतं माझं खूप कमी आहे, असं नसतं. आंब्याच्या झाडाला चिकू लागत, बरोबर ना. तर आंब्या झाडाला चिकू लागतील, आपले आई बाप जसे असतील, आपले आजी आजोबा जसे असतील तसे आपण होणार ना.
शेजाऱ्याची मुलगी 6 फूट उंच आहे आणि मी 3 फुटाची कशी, हा विचार करण्याची गरज नाही. माझ्या आई वडील 4 फुटाचे आहेत, मी 3 फुटाची होणार आहे. काहीतरी इनहेरिटन्स आहे ना, तो जेनेटिक प्रॉपर्टी तुमच्यात एकातून दुसऱ्यात जात असतात. त्यामुळे तुमच्या दिसण्यावर असण्यावर कधी आयुष्यात जाऊ नका. माझा तुम्हाला एक थोरला भाऊ म्हणून सगळ्यांना सल्ला, आपल्या दिसण्यावर तुम्ही कसे दिसता, कसे काय याच्यावर अजिबात जाऊ नका. तुम्ही आहात कसे याच्यावर जा. तर नागरमोथा हा करून तुम्हाला खास करून आपलं वजन कमी करण्याचा वापरता येतो. नागरमोथाचे जे कंद आहेत त्रिमध नावानं सांगितलेलं आहे. काय आयुर्वेदामध्ये त्रिमध 3 गोष्टी आहेत, सुंठ, नागरमोथा, तिसरं मी विसरलो आता, आठवलं तर सांगतो. कारण एवढं काय केलं कसं होतं, माझं पण विसरतो, खूप असं भरलेलं असतं ते, विसरायला होतं मला पण. तर तिसरं नाव सांगेन तुम्हाला. ते तिन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे हे एकत्र करून जर घेतलं तर एक महत्वाचा मुद्दा आहे. चरबी कमी करणं किंवा वजन कमी करणं हा लोकांचा प्रकार काय. समजा माझं वजन 80 किलो आहे, तर मला स्लिम व्हायचं आहे, जरा बारीक कंबर करायची आहे, किंवा आणखीन काही इकडे पोटी पोटावर बेली फॅट आहे, असं नसतं. आपलं शरीर रिझर्व्ह फूड म्हणून ते साठवत असतं. रिझर्व्ह फूड कधी वापरात घेतलं जातं, ज्यावेळी आपल्याकडे कार्बोहायड्रेटचा पुरवठा कमी यायला लागतो त्यावेळी रिझर्व्ह फूड आहे ते घेतलं जातं. काही ठिकाणी काही रोगामध्ये काय होतं, शरीर आपोआप वापरायला सुरू करतं, ते जे फॅट आहे ते आपोआप वापरायला सुरू करतं. तर ते थोडंसं इन्क्रीज करण्याचं काम ही औषधं त्रिमध नावाची करतात. म्हणजे तुमच्याकडे असलेला जे धनाचा साठा आहे, धनाचा साठाच म्हणूया त्याला, तो असाच कमवलेला नाही, खाऊन खाऊन कमवलेला आहे, तो साठा कमी करण्याकरता नागरमोथा तुम्हाला फायदेशीर आहे. व्यवस्थापन म्हटलं तर तुम्ही ते मेकॅनिकल इरेडिकेशन हाच त्याचा पर्याय आहे, त्याला कुठलंही दुसरं होऊ शकत नाही. आणखीन सर तुमचं काही सांगा असेल कोणाचं तरी. बरोबर, रान कारल्याचं कल्टिव्हेशन, त्याच्याविषयी सरांच्याकडून आपण 1-2 मिनिटं ऐकून घ्या. सरांनी मगाशी टिश्यू कल्चरच्या विषयी थोडीशी डिटेल सांगितली बोलता बोलता, तो प्रश्न सरांना देऊया आपण, एक आपले अध्यक्ष आहेत त्यांना. ओके, नेक्स्ट. हा रोकिओची ना डायस्कोरिया सगळे, हा रोकिओ खाली कंद असतात ते, हा खाली कंद असतात. तर डायोस्कोरिया बल्बीफेरा किंवा डायोस्कोरिया, ज्याला याम कंद म्हणतात. याम हा कॉमन शब्द आहे. डायोस्कोरिया नावाचा वेल असतो, बरोबर, त्याला छोटे छोटे बेचक्यात कंद येतात बटासारखे, त्याला म्हणतात करांदा. हे करांदे खाण्यायोग्य आहेत. पण हे जे खाली त्याला मूळ असतं त्या डायोस्कोरिया नावाच्या झाडाला, किंवा त्याला संस्कृतमध्ये वाराही कंद पण असं नाव आहे. का बघा वाराही कंद, कारण तो खाली जो कंद असतो त्या कंदावरती डुकराच्या अंगासारखे केस असतात. डुकराचे केस कसे जाड जाड राट असतात, तशाच प्रकारचे केस त्या वाराही कंदावरती असतात. त्याच्यात जवळजवळ 70 ते 80 प्रकार आहेत. काही काही कंद एवढे एवढे मोठे होतात, एका माणसाला उचलत नाहीत इतके होतात. हे अत्यंत पौष्टिक आहेत, शरीराची एनर्जी वाढवणारे आहेत. आयुर्वेदामध्ये काही औषध सांगितलेले आहेत रसायन म्हणून. रसायन म्हणजे ते दारू काढतात ते रसायन नव्हे, किंवा केमिस्ट्री लॅबचं रसायन नव्हे. रसायन या शब्दाचा अर्थ रिज्युएनेटर, शरीराच्या प्रत्येक पेशीला नवचैतन्य देण्याचं काम करणारं औषध, त्याला म्हणायचं रसायन औषध, रिज्युएनेटर असं त्याला म्हणायचं. तर त्या गोष्टीमध्ये आपण मॅडम हे वापरू शकतो. आपल्या शरीराची झालेली झीज आहे ती भरून काढण्याकरता डायोस्कोरिया काम करतो. थोडं पाणी घेऊ शकतो, तोपर्यंत दुसरा प्रश्न तयार करा. बोला ना. हा तुमचा घ्या. दगडीपाला. ओके, आता दगडीपाला नावाची वनस्पती जी आहे ही सर्वत्र कॉमन आहे, कुणाला माहित नाही असं नाही. पण दगडीपाल्याला खूप नाव आहेत भरपूर. आणखी कोण म्हणतं घागरपेट, कोण म्हणतं टिक्क्याचा पाला, कोण म्हणतं हाराचा पाला, कोण म्हणतं ब्रह्मदांडी, त्याचं नाव आहे एक दांडी. परत त्याच्यानंतर ट्रायडेक्स पोकुम्बेन्स असं त्याचं बोटॅनिकल नाव आहे. तर याचा जो रस आहे त्या पानाचा, हा पुन्हा एकदा आपल्या लघवीमध्ये घाण साठू देत नाही. लघवीचा म्हणजे ग्लोमेरुलस जे फिल्टर्स असतात ना, ग्लोमेरा असतात, त्याला साफ करण्याचं काम ही गोष्ट करते. पण फार मोठ्या प्रमाणात कचरा अडकला असेल, एवढा मोठा कचरा अडकला आणि एवढं खोडं घेऊन गेला, काय फायद्याचं नाही. जसं गटारात तुंबले तसंच खोडं घेऊन जायला पाहिजे, तर ते साफ होणार, नाहीतर काय उपयोग होणार नाही. त्यामुळं अगदी सुरुवात काही असेल, किरकोळ इन्फेक्शन वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितपणे वापरा. त्याच्यामध्ये काही ऍडिशन करण्याची गरज नाही. थोडा सॉल्ट घ्या ऍज अ कॅटलिस्ट म्हणून. दगडीपाल्याचा रस घ्यायचा असेल तर मिनिमम 50 ml तरी घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावं लागेल, तर ते कॅटलिस्टचं काम करतं. सर तुमचा काम हा मुतखड्याच चाललं होतं योगायोगाने. हा सरांनी मुतखड्याविषयी अशा काही वनस्पती आहेत का असं विचारलं. तर माझा एक युट्यूबला एक चॅनल आहे, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स. कोणी बघितलं असेल नसेल चेक करा जरूर. त्याच्यावरती एका प्लांटची मी माहिती दिलेली आहे.
फांगळा नावाचं पोगोस्टेमॉन पार्विफ्लोरस नावाचं एक औषध झाड आहे. ते खास करून ह्या भागात पण आहे, बावड्यात पण तुमच्या मिळतं, बाकी जे तालुक्यामध्ये सुद्धा मिळतं. तर हे पोगोस्टेमॉन पार्विफ्लोरस जे आहे हे मूतखड्यासाठी अत्यंत रामबाण असं औषध आहे. अगदी 20-20 mm चे खडे. फक्त एक अडचण याच्यामध्ये अशी आहे, खड्याची जी पोझिशन आहे ती आपल्याला थोडीशी बघावी लागते. म्हणजे अचानक ते औषध माहिती आहे म्हणून घेऊन चालत नाही. तुमचा जो USGचा रिपोर्ट आहे, सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे, समजा किडनीच्या कॅलिक्स मध्ये तो खडा मोठा अडकतोय, त्याचा शेप वाकडा तिकडा आहे, तो युरिक ऍसिडचा आहे, अशा वेळी तो जरी निघला खडा बाहेर, थोडा फुटायला सुरुवात जरी झाली तर तो बाहेर येऊ शकत नाही. कारण जो स्पेस आहे, युरेटरचा स्पेस आहे, तो कमी पडतो. त्याला युरेटरचं जे मुवमेंट सारखी सुरू असते, अशी सुरू असते युरेटरची मुवमेंट, ती कमी होते आणि तो खडा अडकू शकतो. हा त्यातला भाग आहे. तर काही वेळा आपण चेक करणं गरजेचं असतं. पण अगदी 10 mm चे 12 mm चे खडे बिनधास्त औषध घेऊ शकता, काही नाही. फक्त औषधाचा थोडा एक ड्रॉबॅक आहे, हे जास्तीत जास्त ताजं घ्यावं लागतं. साधारणपणे 2 चमचे त्या पालाचा रस आणि त्याच्यामध्ये त्याचंच मूळ थोडंसं उगाळायचं घ्या. अगदी 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही पुन्हा सोनोग्राफी करा, मूतखडा दिसणार नाही. पण त्याच्या जोडीनं डायुरेटिक औषध घ्यायचं. खडा फुटणार औषध घेतलं, वाहून जायचं कुठे घेतलं, फुटून तिथेच बसला म्हणजे वस्तीला 2-4 भाग करून मग वाहून जायचं. एकदा इकडे साफसफाई चालली की मागणं पाणी सोडायचं, पुढे लावण केली पाणी पत्ता नाही, असं नाही. त्यामुळे काय करा, डायुरेटिक औषध. डायुरेटिक कुठलं, तुम्ही कोरडूची भाजी खाल्ली, आता तुम्ही म्हणाल कोरडूची भाजी उन्हाळ्यात साहेब कुठून आणायची, बरोबर ना, तुम्हाला पावसाळ्यात मिळते. काय करू शकता मग, अरे ह्या भाज्या तुम्ही सुकवून ठेवू शकता. आता ज्यावेळी पावसाळ्याचा एंड असेल त्यावेळी भाज्या मिळतात, तुम्ही सुकवून ठेवा, पॅकिंग करून ठेवा. तुम्हाला अगदी घरी किती लागतात, 1 किलो भाजी ठेवली तर पुरेसे. तुम्हाला सीझन भर एक टेस्ट म्हणून किंवा मेडिसिन म्हणून वापरायला सुकून ठेवू शकता. कुरडूच्या बिया 2000 रुपये किलो आहेत, माहित नसलं सांगतो, पुन्हा आहेत का, आत्ता विकत घेतो. कुरडूच्या बिया 2000 रुपये किलो आहेत बाळांनो. पुन्हा मूतखड्यासाठी कुरडूच्या पानापेक्षा कुरडूच्या बिया ज्या आहेत त्या अत्यंत गुणकारी आहेत. मूतखडा नुसताच नाही, हायड्रोनेफ्रोसिस होतो मूतखड्यामुळे, आतल्या बाजूला पूर्ण सूज येते. ती सूज कमी करणं, काही लोकांच्या मध्ये किडनी फेल्युअरचा सुरुवात होतो. त्याला कारण ठरतं खास करून क्रिएटिनिन नावाचं केमिकल. क्रिएटिनिन, हे क्रिएटिनिन काही लोकांच्या युरिक ऍसिड वाढतं, कोणाला क्रिएटिनिन वाढतं. हे काय होतं, आपल्या शरीरात गरजेचे असणारे जे काही प्रोटीन्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन सुरू होतं. म्हणजे गरजेच्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यात झालेला तयार जो बाय प्रोडक्ट आहे तो आपल्याला त्रास द्यायला. किडनी फंक्शन सुधारण्याकरता, किडनी फेल्युअर होऊ नये, किडनीचं फंक्शन व्यवस्थित पूर्णपणे व्हावं, यासाठी तुमच्या कुरडूच्या बिया आणि पळसाची फुलं. पळसाचं झाड बघितलं ना, कसं फुलतं पळसाचं झाड, कसं फुलतं सांगता येईल तुला, तुला तू सांगायचं तुला, पण तू असं काही बोलायचं पण बोलणार नाही, तसं कविता का ती. तर पळसाचं झाड फुललेलं बघितलं ना, देहभान विसरून कसं फुलावं त्या पळसाकडनं शिकावं. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं नाव त्याला ठेवलेलं आहे. देहभान हरपून कसं फुलावं, एक सुद्धा अंगावरती पान ठेवत नाही, केवळ फुलंच फुलं, तर ही पळस तुम्हाला त्यामध्ये उपयोगाचा ठरू शकतो. त्यानंतर आणखीन सर गोखरूर नावाची वनस्पती आहे. गोखरू मिरज जत साईडला गेलात ना तुम्ही, इव्हन लांब कशाला हातकणंगले सोडलं तर रेल्वे ट्रॅकला तुम्हाला आढळणार. गोखरू, पुनर्नवा, वायवर्णा खूप आहे. मूतखडा आणि लघवी संबंधी विकारी. वायवर्णात तर खडा फोडणार 1 नंबर मशीन आहे, जेसीबी मशीन आहे. थोडक्यात वायवर्णा नदीच्या काठा, क्रेटिवा रिलिजिओसा असं त्या झाडाचं नाव आहे. हा नदीकाठी किंवा ओढ्याकाठीच फक्त हे झाड तुम्हाला मिळतं, इतरत्र मिळत नाही. ते जरूर लावू शकता. तुमच्या या बावडा परिसरामध्ये भरपूर झाडं आहेत, आणून लावू शकता. कुंडीत पाणी भरपूर ठेवलं, लावलं वायवर्ण्यात झाड. दुसरी वायवर्ण्याच्या कोवळ्या पानांची भाजी करून खाऊ शकतो. आणखीन एक रानभाजी हो सांगे ना, हो सांगे, हो सांगतो. तर मुतखड्या संदर्भातले अशा कमीत कमी 25 वनस्पती आहेत ज्या पॉवरफुल आहेत. तुम्हाला डिटेल्स कधी पाहिजे असतील माझा नंबर तुम्हाला देऊन जाणार आहे, किंवा माझ्या चॅनलवर या, कुठलेही प्रश्न विचारा, तुम्हाला कधी रात्री 12 वाजता उत्तर मिळेल, काही अडचण नाही. ओके, हा एक भाग झाला. सरांनी विचारलं दातपाडी. दातपाडी म्हणजे त्याला रामाठा म्हणतात. मला वाटतं आपल्याकडे एक शब्द आहे त्याला रमाठा घालून, माहिती आहे ना, आहे की नाही शब्द, आहे की नाही रे, रामाठा आणि रमाठा
म्हणजे मारणे ह्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा मला साम्य वाटतंय. कदाचित ते मारण्यावरून त्या झाडाचं नाव रामाटा ठेवलंय का कुणास ठाऊक, माहित नाही मला. मी काय लँग्वेजचा किंवा लिटरेचरचा तज्ञ नाही. तर रामा लेसिओसिफॉन इरिओसेफॅलस नाव किती छोटस आहे बघा. लेसिओसिफॉन इरिओसेफॅलस असं त्याचं बोटॅनिकल नाव आहे. त्याचं नवीन नाव बदललेलं आहे, निडिया ग्लाउका म्हणतात त्याला. तर हे जे दातपाडी नावाचं औषध आहे, याला काय होतं, त्याचा पाला किंवा त्याचा कुठलाही भाग जर अंगाला लागला, काही काळ अगदी काही 1-2-3 मिनिटाच्या वरती जर त्यातलं सिरम असतं ते जर लागलं तर तो भाग सुजायला लागतो. पूर्वीच्या काही काय होतं खेडेगावामध्ये माहितीये का, मला माहिती आहे अगदी लहान असताना बाजारात कुठेतरी त्यावेळी बाजार असायचा. असा आठवडी बाजार सगळीकडे नसायचा. कधीच 25 किलोमीटर 30 किलोमीटर एखादा आठवडी बाजार असायचा. आज कोणाला गुरं विकायची असायची, कोणाची म्हैस, कोणाची गाय. पण गायीची कास एवढीशीच. सांगायचं काय, थाप मारायची काय, यायला झाली म्हणून. काय म्हणजे यायला झाली आपल्या ग्रामीण भाषेत, किंवा ती तिला बाळ होणार आहे म्हणून आपण थोडक्यात. तर ती कास मोठी दिसावी म्हणून त्या रामाट्याचा पाला आणायचा, चोळायचा आणि त्या गायीच्या काशीला लावायची. कास एवढी मोठी. काय किती दूध देणार, आता 5 लिटर दूध देणार. एवढी कास दिसली असती तर किती देणार, 1 लिटर देणार. अंगाला लावलं गायीच्या, गाय एवढी मोठी झाली. 1-2 दिवस गाय पुन्हा बारकी झाली. तो व्यापारी गायब, गाय विकणारा गायब, म्हैस विकणारा गायब. रामाट्यानं काम केलं. तर रामाटा हा फार लोकांचा पूर्वीपासूनचा एक मित्र आहे म्हणायला हरकत, म्हणजे ठगांचा मित्र म्हणा थोडक्यात. तर रामाट्याची जी पानं आहेत ती जर आपल्या हिरड्याला लावली, पानं किंवा रस, काय होतं एक्झॅक्टली, त्याला दातपाडी का म्हणतात. त्याला हिरड्या, त्यात जे काही ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामुळं हिरड्याला सूज येते. सूज आल्यामुळे एकदा सुजल्या की त्याचं जे बंधन आहे, ते जे बाइंडिंग आहे ते थोडं लूज होतं, त्यामुळे दात हलतात, म्हणून त्याला दातपाडी म्हणतात. एक्झॅक्ट लावलेले दात पडत नाहीत, पण काही काळ जर जास्त गेला तर निश्चितपणे दात पडू शकतात. मला वाटतं 30 ते 35 वर्ष झाली असतील. काही तज्ञ होते, मजमा करणारे लोक, तुम्हाला माहिती, मजमा हा शब्द माहितीये, मजमा. कोल्हापुरात कधी गेला बघा, अरे मी बावडेकर जादूगार बोलते, ऐकलंय कधी. मी दाजीपूरच्या जंगलात नाग आणले बघा, तो नाग काही शेवटपर्यंत दाखवत नाही आणि तो पाईप विकून जातो, बरोबर ना. कधी बघितलंय का, नाही बघितलं तुम्ही कोणी स्टेशन नाही. तुम्ही जे सिनियर पर्सन त्यांनी बघितलं असेल. काय करतात लोक, एक दाखवतात वेगळं, हा शो आहे, काय पिक्चर आहे, पिक्चर माहिती आहे, तो वेगळंच काहीतरी असतं. तर ते दाखवतात, मी नाग पकडून आणलाय तुम्हाला दाखवतो. लोक नाग बघायला थांबतात. 50-100 लोक, नाग कसला नाग आहे बघू कसला आहे. त्याच्यात नाग नसतोच तो, पण तुम्हाला इतका उशीर तो खिळून ठेवतो ना, आणि नंतर मग त्यातले मोजके 5-6 गिरायके पकडतो. मग ते असं होईल तसं होईल, त्यांना पटवतो, त्यांना ताईत विकतो आणि धंदा करून निघून जातो. दॅट इज कॉल्ड एज मजमा. दिखाने का कुछ, बेचने का कुछ, समजाने का कुछ. तर हा मजमा करणारं झाड म्हणजे काय, की आपलं हे रामाट. तर दात जे आहेत हलके होतात झरिया लूज झाल्यामुळं आणि दात होत. पण त्याचा एक औषध उपयोग इतका मोठा आहे. मोतीबिंदूची सुरुवात असेल तर केवळ त्याची गळ्यात माळ बांधल्यानं मोतीबिंदू कमी होतो. तुम्ही म्हणाल आता हाऊ इट पॉसिबल, गळ्यात माळ बांधल्यानं कसं येऊ शकतं. मला एक सांगा, मी इथं बोलतो आहे बरोबर ना, माझं काही मॅग्नेटिक फील्ड आहे की नाही इथे. आता सायन्स शिकताना तुम्ही, मी बोलतोय इथं माझं मॅग्नेटिक फील्ड आहे, माझं स्वतःचं प्रभाव क्षेत्र आहे. तुम्ही आता सर्वजण माझ्या प्रभाव क्षेत्राखाली आहात, मॅग्नेटिक फील्ड खाली आहात की नाहीत. ओके. तसंच प्रत्येक वनस्पती, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक दगड, प्रत्येक मातीचा कण, प्रत्येकाला मॅग्नेटिक फील्ड आहे. त्या प्रभावात येऊन सुद्धा काही रोग बरे होतात. संगत गुण ज्याला म्हणतो ना, थोडक्यात त्याला म्हणूया आपण, ढवळ्याजवळ बांधला पोळ्या, काय होतं, वाण नाही पण गुण लागला. तर लेखन कर्म नावाचा एक त्याच्यामध्ये गुण आहे. लेखन कर्म, लेखन म्हणजे रायटिंग नव्हे त्याचा अर्थ. लेखन करताना तुम्ही काय करता, खरवडता ना. लेखन बघा, चॉक, रायटिंग चॉक. तर लेखन या शब्दाचा अर्थ खरवडणे. लेखन हा संस्कृत शब्द आहे आणि खरवडून काढून टाकणे. आणि ते लेखन कर्म करण्याचं काम हा रामाटा करतो, ती दातपाडी करते. तो जो सार आलेला आहे तो खरवडून टाकण्याचं काम रामाटा करतो. आणखीन कोणाची काय शंका. हो, आणि पालक तुम्हाला मायाळू मध्ये घेऊ शकता सर. मायाळू डॅसेला रुब्रा, त्याच्यात 2 व्हरायटीज आहेत, एक पांढरी असते आणि एक लाल असते. मायाळू म्हणतात. आणखीन काही त्याची नाव आहेत थोडी. त्याची भजी छान लागतात. सकाळी भजी कोणी बनवली ती केण्याची, केण्या जातीनं. तर मायाळूची ती पण रानभाजी आहे मायाळू.
तर निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला आयर्न जर पाहिजे असेल तर मायाळू वापरा, आणि अबंडंट अगदी लक्झुरियंटली येतं ते भरपूर. तुम्ही एवढा तुकडा लावत ना तुमच्या परसबागेत, 4 दिवसाला भाजी खा, काय हरकत नाही. तुम्हाला हिमॅटॅनिक आणण्याची काही गरज नाही. अजून किती वेळ आहे सर आपल्याकडे? आहे ना वेळ आहे का आणखीन? चला नेक्स्ट क्वेश्चन कोणाचा आहे सांगा. चिचोडी. ओके, तुम्ही नाव घ्या फक्त, सुरू होईल. सोलॅनम, झॅन्थोकार्पम, सोलॅनम, नायग्रम, सोलॅनम, भरपूर अशा सोलॅनमच्या स्पेसीज आहेत. त्यामध्ये 2 कंटकारी आणि बृहती हे आयुर्वेदामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याला दशमूळ जे आहेत त्यातले 2 घटक आहेत. एक झॅन्थोकार्पम जो असतो जमिनी बरोबर येतो, आणि त्याने विचारला जो आहे चिचुर्डी, त्याला साधारणपणे हिरवी फळं येतात, त्याच्यानंतर ती नारंगी होतात, आणि त्याचा ठेचा बनवून लोक खातात. हा कडू असतो. चिचुर्डीचा ठेचा बनवून खाला जातो. तर हा जो ठेचा आहे ती सुद्धा रानभाजी आहे. काय होतं, ग्रीष्म ऋतू संपतो आणि कुठला सुरू होतो? कुठला? ग्रीष्म संपले कुठला ऋतू सुरू होतो? ग्रीष्म संपला की वर्षा सुरू होतो. ग्रीष्म ऋतू संपला म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा. जरा गमतीशीर फिरून बोललं तर लक्षात येत नाही, कारण का आपण सगळे इंग्रजांचे वंशज आहोत. काय करूया मग? पाऊस, माघ, अश्विन, कार्तिक आम्हाला कुठं माहिती आहे? चैत्र, वसंत, बहार काय गेला सगळा? वसंत बहार टॉकीज तेवढी माहिती आहे म्हणून सांगा. तर चिचुर्डीचा ठेचा आहे हा पित्तशामक आहे, अँटासिड. आज तुम्हाला गेलात तर सहज डॉक्टर लिहून देता इसेमोप्राझोल. रॅनिटिडिन पासून सुरुवात होते, फॅमिलिटिडिन जातं व त्याच्या पुढे रॅबेप्राझोल, पॅन्टोप्राझोल, आता इसेमोप्राझोल आलंय. त्याची डेरिव्हेटिव्ह हायर डेरिव्हेटिव्ह येतात. एक गोळी 27 रुपये पित्ताची. कशाला खाते? त्याचा पगार दिवसभरावर 150 रुपये नाही. एक पित्ताची गोळी 2 अँटीबायोटिक झाले, निम्मा पगार घाला. पर्याय नाही. त्याच्यापेक्षा मग तो विचार तिसराच करतो आणि चौथीकडे जातो. निळसाम झोप लागत तरी म्हणतो मग. तर पित्तशामक असा हा ठेचा आहे, जरूर तुम्ही खाल्ला पाहिजे. त्याच्या जोडीने त्यात काय करायचं, थोडासा पुदिना वापरत जा. तुम्हाला जर चिचुर्डीच्या बारीक फळांचा तर ठेचा बनवायचा असेल, थोडासा पुदिना वापरा त्याच्यामध्ये. कारण काय, तो कडूपणा त्यातला थोडा आग निर्माण करतो. त्याला कुलंट बॅलन्स करण्याकरता थोडा कुलंट काहीतरी घालावा लागतो. तो कुलंट आहे तो पुदिना, त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन संपले? ओके, माझं सगळ्यात आवडीचं झाड आहे. हा माझं आवडीचं झाड म्हणजे माझ्या फर्मचं नाव आहे ग्लोरिओसा फार्मास्युटिकल्स. त्याच्यावरून मी नाव ठेवलेलं आहे. माझ्या जेवढ्या आजपर्यंत गाड्या ज्या आहेत, बाईक असेल काही असेल, त्याच्यावर ग्लोरिओसा सुप्रभा असं लिहिलेलंच असतं. कारण मला इतकं आवडतं ते झाड, अगदी मी त्याच्या प्रेमात पडलेलं आहे खूप वर्षापासून. तर ग्लोरिओसा सुप्रभा, बघा नाव कसं आहे, ग्लोरिओसा. ग्लोरियस म्हणजे तुम्हाला शब्दाचा अर्थ माहिती आहे. ग्लोरियस तर आहेच आहे, त्यातही सुप्रभा आहे. ग्लोरिओसा सुप्रभा. कळलावी, कळाई, खड्यानाग, खोटा बचनाग, कळाई. गणपतीला कोकणामध्ये हे फुल घातल्याशिवाय गणपती प्रसन्न होत नाही, असा कोकण्यांचा मस्त समज आहे. घातल्याशिवाय गणपतीची पूजाच करत नाही. कारण कळलावी हे वर वेळासारखं असतं वनस्पती, काहीतरी त्याचा अपेक्स कसला असतो मला लक्षात नाही. अपेक्स टेंड्रिल काय मला लक्षात येतो, टर्मिनॉलॉजी मार्फॉलॉजिकल विसरलो. तर ओके, हा एक कळलावी नावाचा वेल असतो. वेल म्हणजे कसा, लांबट पानाचा, त्याच्या टोकाला टेंड्रिल येतं. लिप अपेक्स टेंड्रिल. ओके, लिप अपेक्स टेंड्रिल, टोकाला टेंड्रिल येतं. मग ते पकडत 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 वर जातं, आणि त्याला जी फुलं येतात ती लाल आणि पिवळ्या रंगाची अशा स्वरूपाची, त्याची लाल अर्धी लाल असतात, अर्धी पिवळी असतात. आणि त्याच्या खाली बरोबर त्याला फ्रूट लागते. शिमला मिरची सारखं असतं. शिमला मिरची असते ना छोटी, तसं त्याला फ्रूट लागतं. आणि खाली जो कंद असतो तो व्ही आकाराचा कायम असतो, लक्षात ठेवायचं. त्याचा कंद असा तिरका वाकडा कधी नाही मिळणार तुम्हाला, तो व्ही आकारामध्येच असणार. असा व्ही असेल आणि इथून त्याचं स्प्राउटिंग होणार, ते तुम्हाला वरती आभाळाकडे झेप घेणार. पुन्हा पावसाळा संपला, पुन्हा ते सगळं मरणार, पुन्हा शांत झोपणार वर्षभर, पुन्हा पुढचा पावसाळ्याची वाट बघेल. तर कळलावी अत्यंत गुणकारी असं औषधी आहे. विषारी आहे, सगळ्यात महत्वाचं विषारी औषध आहे. कोकणामध्ये पूर्वी आत्महत्या करण्याकरता काही लोक याचा वापर करायचे. त्या झाडाबरोबर तिथं जायचं आणि कंद उकळून खायचे, काळे निळे पडून मरून तिथंच मरून जायचे. काय खाल्लं? कळाई खाल्ली आणि मेला. कशाने गेला रे? कळाईने गेला.
ते एक वाक्प्रचार आहे, सहज कशानं कळाई कळाई असं सांगून मोकळे होतात लोक. 8 वर्षापूर्वी. आता कोण नाही, आता त्या साहेबांनी सगळे औषध आणून ठेवलेत बाटल्यावरून, त्या आणि निघा. बरोबर ना? एवढं कोण मेहनत घेणार? ते खोदून आणा, कंद काढा आणि मग आत्महत्या करा. कोणी सांगितलंय? तयार बाटली बाजारात मिळते, डोक्याला ताप नाही. तर कळलावीमध्ये कॉल्चिसिन नावाचं एक केमिकल आहे, जे अँटी गाऊट, अँटी कॅन्सर आहे. युरिक ऍसिड जे वाढतं आपल्या शरीरामध्ये, प्युरिन नावाचं प्रोटीन ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्या बदल्यात वाढतं युरिक ऍसिड. तर युरिक ऍसिड कमी करायचं असेल, कारण गवटी आर्थरायटिस होतो, हे सांधे जे असतात ना पायाचे, ते धरतात पहिल्यांदा, ते दुखतात, गुडघे दुखतात आणि युरिक ऍसिडचे क्रिस्टल मग सांध्यात जमायला सुरुवात झाले की आपली जी आवरण असतात गुडघ्याची, त्यांना इंजुरी होते, चालता येत नाही, संडासला बसला की त्याला कोणती उठवायची पाहिजे, अशी अवस्था होती. वयस्कर लोकांना युरिक ऍसिड वाढू नये अशी हे म्हणजे निदान एक इच्छा व्यक्त करा, आणि खूप त्रासदायक होते ते. तर ते युरिक ऍसिड कमी करण्याकरता हे कॉल्चिसिन नावाचं औषध उपयोगाला येतं. पण कॉल्चिसिन त्यातून बाहेर काढावं लागतं, तर तुम्ही उपयोग करणार. त्यापेक्षा आयुर्वेद काय सांगतो? आयुर्वेद सांगतो आहे तसा कंद वापरू शकता. कलिहारी तेल नावानं तुम्हाला बाजारात तेल मिळतं. त्याचं नाव काय? संस्कृत कलिहारी. कलीचं हरण करणारा, कली म्हणजे कळ, कळीचं हरण करणारा तो कलिहारी. आणि कळ लावी का? तर बाळंतिणीला का याव्यात. पूर्वीच्या काळी बाळंतीण जर एखादी अडली असेल तर कळ लावीचं मूळ थोडासा मंत्र टाकून कमरेला तिच्या बांधत असत. पुन्हा एकदा मॅग्नेटिक थेरपी, मग तिची प्रसूती सुलभ व्हावी. मग कळ लावते म्हणून कळ लावी असं तिचं मराठीमध्ये नाव आहे. काही लोकांनी मला तिचा उलटा अर्थ सांगितला. मी फिरत असतो नेहमी जंगलात, म्हटलं याला कळ लावी का म्हणतात तात्या आबा, काय ते म्हणायचं. काय नाही, दुसऱ्या घरात टाकलं की मला भांडण लागते. म्हटलं चांगला शोध लावला. तर त्या बिया ज्या आहेत त्या बियामधून कॉल्चिसिन मिळतं आणि कंद सिद्ध तेल आहे, ते निश्चितपणे वापरू शकता. कंद मिळाला तर साठवा, झाड तोडू नका, बियांपासून लावा पुन्हा पाहायचं, पण तोडू नका. थोडं तेल तुम्ही तयार करून ठेवलं. आता तेल कसं करायचं ते सांगा म्हणणार तुम्ही, बरोबर ना? सांगतोय, छोटासा उपाय सांगून टाकतो. तीळ तेल आणा, एक 100 ग्रॅम तीळ तेल, त्याच्यामध्ये फक्त 5 ते 10 ग्रॅम इतकंच कळ लावीचं बारीक ठेचलेलं, आल्यासारखं ठेचलेलं, आपण मसाला बनवतो ना, आलं लसूण पेस्ट करतो, त्याची पेस्ट बनवून त्याला टाकायचं. अत्यंत मंद आचेवर त्यातला पाण्याचा अंश आटून जाऊ द्यायचा. हात स्वच्छ धुवायचे, तोंडात घालायचे नाहीत. इकडे तिकडे खाजवलं म्हणून कुठेही बोट घालायचं नाही. हात स्वच्छ धुवायचे आणि ते तेल गाळून तुमच्या बाटलीत भरून ठेवा. आपल्या आईला, वडिलांना, आजी आजोबांना गुडघे दुखी असेल, सांधे दुखी असेल, त्याला लावण्याकरता देऊ शकता. भावनो आणि साहेब लोकांनो, हा विषय खूप मोठा आहे. हा विषय अनंत आहे, अमर्याद आहे, न संपणार आहे. मी काय म्हटलं मगाशी, एका झाडावरती बोलायचं म्हटलं 1 दिवस लागेल. अगदी त्याच्या केमिकल कंपाऊंड पासून त्याच्या जागतिक लेवलच्या रिसर्च पेपर पर्यंत आजपर्यंतच्या सगळ्या गोष्टीवर बोलायचं झालं तर खूप त्याला वेळ लागेल. आज मला वाटतं वेळ झाला थोडासा, मी थांबवतो. भावानो, तुमच्या काही शंका असतील तर मला माझ्या चॅनलवर जरूर विचारू शकता किंवा पर्सनली फोन सुद्धा करू शकता. असं काही अडचण नाही. कोणतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तुम्हाला मिळेल. मला येत नसेल तर मी शोधून तुम्हाला देईन, पण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे देईन. मग भले मला अजून कुठूनही शोधावं लागेल, मी निश्चितपणे शोधेन. मी तुम्हाला खास करून पराग सरांनी मला आमंत्रित केलं. कृषी विभाग, आणखीन तिसंगी कॉलेज या सर्वांच्या प्रशासनाचं आणि सर्वांचं, खास करून विद्यार्थ्यांचं, परत त्या सर्व लोकांचं आभार मी मानतो. मगाचपासून मला तुम्ही सहन केलंच याबद्दल. कारण सहन करणं सोपं नसतं, त्रास होतो. मी तिकडे बसलो असतो तर कधी टाइमपास करत बसलो असतो. काय सांगते, जाऊ तिकडे, चला कधी एकदा जायचं आहे, कधी इथून आपण सुटतो, असं होईल. तर मला वाटतं मी बोर केलं नसेल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.